अनवॉन्टेड हेअर रिमूव्ह करण्यासाठी. हाताच्या पायांवर टॅनिंग जरी असेल तर हे पावडर तुम्ही रोज वॉटरमध्ये मिक्स करायचं. पूर्ण पावडर भिजवायचं नाहीये. एका ताईने तसंच केलं. मला एक सांगा, मी लाईव्हमध्ये प्रत्येक वेळेला अगदी प्रॉपर सांगत असते. पण ती आता तुम्ही चूक करायला लागले त्याला मी नाही करू शकत. मी काय बोलते आणि एवढं पण ओपन बोललेली असते, की अंडरआर्मला जर फक्त तुम्हाला हे रिमूव्ह करायचे आहे, 1 स्पून घ्या, तुमचे पण काढा, मिस्टरांना पण लावून द्या. तुमच्या 4 काख होतात. एवढं मी क्लिअर ओपन बोलते. तरी पण पूर्ण पॅकेट अंडरआर्मला कसं काय तुम्ही भिजवत आहे? मेहंदी थोडी आहे ती. एकदा भिजवल्यावर वेस्ट आहे ती. तुम्हाला हवं तेवढं मला त्यांनी मेसेज केला ना, मीच डोक्याला हात दिला. ताई म्हणे ते अंडरआर्मला यूज करून झालं, बाकीचे जे राहिलंय त्याला काय करू म्हणे. म्हटलं त्याला पॅक करून ठेवा. नाही ना म्हणे, ते तर पाणी ना म्हणे. म्हणून ज्या ताई नवीन पाहत आहे सर्वांना रिक्वेस्ट करते आहे, समजलं नाही परत विचारा. एवढी प्रॉपर माहिती देते की तुम्हाला कुठल्याच लाईव्हमध्ये एवढं जीव तोडून कोणी सांगणार सुद्धा नाही. हे जे वॅक्स पावडर आहे, ज्या वेळेला तुम्हाला सपोज हाताला काढायचे आहेत, हवं तर 2-4 वेळा बनवून घेतलं तर काही फरक पडत नाही. एकदा बनवून कुठं जायचंय तुम्हाला. सपोज तुम्हाला अंडरआर्मचे हेअर रिमूव्ह करायचे आहे. 1 स्पून घेतलं इनफ आहे. 1 स्पून घ्यायचं, त्याच्यामध्ये रोज वॉटर मिक्स करायचं, घोळ बनवायचा आणि थिक पण नाही, पातळ पण नाही की पूर्ण असं पडेल असं. असा थिक पेस्ट बनवायचा आणि लावायचा. 15-20 मिनिटं ठेवायचं, वाळतं ते आणि ओला नॅपकिन करायचं आणि प्रेस